नमस्कार. आर-पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी इथं बटाटा व बेसनची नवीन रेसिपी बनवणार आहे. तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी भाजी आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. यासाठी सुरुवातीला इथं फोडणीची तयारी करून घ्यायची. तर इथं कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो घेतलेलं आहे. किसलेलं खोबरं घेतलेलं आहे 2 चमचे. तर आता फोडणीत टाकण्यासाठी जे मसाला बनवतो ते बनवायचं आहे. 1 चमचा जिरे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली. आता ह्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. आता थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलंय. आता 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. चवीनुसार मीठ टाकायचे. धने जिरे पावडर टाकायचे. लाल तिखट टाकायचे. चिमूटभर हळद टाकायची रंग येण्यासाठी. आता इथं 2 चमचे तेल टाकलेलं आहे मी. आता हे छान असं मिक्स करून मळून घ्यायचंय. थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. तर एकदम छान असं चव लागते ह्या भाजीला. आता ह्याच्यातच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. पिठाला थोडंसं असं लवचिकपणा येण्यासाठी. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय. घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय. आता इथं पीठ मळून झालेलं आहे. थोडासा ओवा टाकायचा राहिला होता. आता अर्धा चमचा इथं ओवा टाकलेला आहे. बेसन पीठ वापरता म्हणल्यास त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा. त्यामुळं पोटगुबार होत नाही. आता याला थोडंसं तेल लावून एकदम मुलायम असं पीठ मळून घ्यायचंय. आता मी हात धुवून डबल थोडंसं तेल लावून घेतलंय हाताला आणि आता एकजीव करून घ्यायचं या पिठाला. तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे बघू शकता. आता ही बाजूला ठेवायचे पीठ. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे मी. आता याचं वरचं साल काढून घ्यायचंय. आता याचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. बटाटा खिसून घ्यायचे. आता ह्याच्यात एकदम बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. आता कोथिंबीर टाकायची थोडीशी. थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा. धने जिरे पावडर टाकायचे. लाल तिखट टाकायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर थोडेसे बटाटे जास्त वापरायचे आणि बेसन पीठ पण जास्त वापरायचं आणि जास्त प्रमाणात करायचं असेल तर. आता मला थोडंसंच करायचं होतं. ही चौघा जणांसाठी भाजी बनवायची होती. तर मी इथं एवढंसं बस पुरेसं होतं म्हणून मी एवढंच घेतलेलं आहे. आता याचे गोळे बनवून घ्यायचे एकसारखे. आता इथं या बटाट्याचे सर्व गोळे तयार झालेले आहेत. बघू शकता. आता बेसन पिठाचे पण आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत किंवा असंच थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं
तरी चालतंय. अशा पद्धतीने एकसारखे गोळे बाजूला काढून घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे. आता गोल गोल गोळे बनवून घ्यायचे. थोडंसं हाताला तेल लावून याच्या अशा पद्धतीनं वाटीचा आकार करून घ्यायचा या पिठाचा. तर बघू शकता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर गोल आकारामध्ये अशा पद्धतीनं बनवून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये बटाट्याची जी भाजी तयार करून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये भरून घ्यायचे आणि असं बंद करून घ्यायचे आणि गोल आकारामध्ये गोळा तयार करून घ्यायचा. याच पद्धतीनं सर्व गोळे तयार करून घ्यायचे. जर भाजीला काही जर नसेल तर या पद्धतीनं तुम्ही भाजी बनवू शकता. तर एकदम सोपी आणि झटपट बनणारी अशी भाजी आहे. तर या पद्धतीनं सर्व गोळे तयार करून घ्यायचे. आता इथं गोळे तयार झालेले आहेत बघू शकता. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मी. आता ह्याच्यात तेल तुम्हाला जेवढं आवडते तेवढं टाकू शकता तुम्ही. तर मी ते 2 पळ्या टाकलेलं आहे तेल. आता ह्याच्यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. दालचिनीची पुड्या आणि तेजपान टाकलेलं आहे आणि 2-4 लवंगा आणि मिरे टाकले. आता वाटलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. छान तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. गॅस मध्यम ठेवायचं. आता ही तळत आलेलं आहे याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. आता धने जिरे पावडर टाकायचे अर्धा चमचा. घरगुती काळं तिखट टाकायचे. गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा. आता हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आता बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता इथं 2 चमचे दही टाकले. दह्यामुळे एकदम छान भाजीला चव लागते. आता ह्याच्यात थोडासा गूळ टाकलेला आहे बारकी सुपारी एवढा. आता इथे छान असं भाजी मसाला तळलेला आहे. आता ह्याच्यात थोडंसं केसर टाकलेलं आहे मी 1 चमचाभर. तर भाजी आळून येण्यासाठी. तुमच्याकडे जर केसर नसेल तर तुम्ही बेसन पीठ टाकलं तरी चालतंय. आता मी ह्याला तेलामध्ये परतून घेतलं नाही कारण लवकर तेल सुटत नाही त्यामुळं. आता इथं जेवढी भाजी करायची तेवढं पाणी टाकून घ्यायचंय. आता ह्या भाजीला उकळी येऊ द्यायची आणि नंतर सर्व उकळत्या पाण्यातच किंवा उकळत्या भाजीमध्ये गोळे टाकून घ्यायचे. आता हे सर्व गोळे मी ह्या उकळत्या भाजीमध्ये टाकून घेणार आहे. आता थोडंसं बटाट्याची भाजी उरली होती ती पण ह्या भाजीमध्ये टाकून घ्यायची. आता बघू शकता एकदम छान 10 ते 15 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचंय कमी गॅसवर. आता शिजले का ते कळण्यासाठी तुम्हाला दाखवते. तर हे सगळे गोळे असं वर उकळले जातात आणि तेव्हा समजायचं भाजी शिजली. आता सर्व हे गोळे जे आहेत ते वर आलेले आहेत बघू शकता. या पद्धतीने आता गॅस बंद करायचा आहे. आता एकदम छान भाजी असं घटसर असं झालेली आहे. मग तुम्हाला दाखवत आहे. आता इथं भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करणार आहे आणि भाजी खाली उतरून घ्यायची.
तर मी एक तुम्हाला गोळा फोडून दाखवणार आहे. एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर बघू शकता. आता एका भांड्यामध्ये काढून घेत आहे भाजी मी. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.